14 वर्ष एका व्यक्तीने भगवान शिवजीला पाणी घातलं. 14 वर्ष, दिवसात 14 घंटे. तांब्या भरून घेतला आणि शिवजीच्या अंगावर टाकला, एक बेल टाकला, 2-3 अक्षदान, एक मधाचा तेंबन, चल वय घरला. असं नाही, 14 तास पाणी. 14 तास. गंगेतून घागर भरायची, पहिली अंगावर घ्यायची आणि दुसरी घागर भरून शिवजीच्या पिंडीवर टाकायची, काशी विश्वनाथाच्या पिंडीवर. किती वेळ चाललं माहिती का ना? नाही, 14 घंटे दिवसात. आणि 14 तासाच्या नंतर घागर पालथी घालायची, शिवजीला प्रणाम करायचा आणि मग घरी जाऊन जेवायचं. दिवसात 14 घंटे, दिवसात. आपलं तर आपण का पाणी कमी घाललो का? शेजारीने उठायच्या आधीच फुलं तोडली, वायले महादेवाला. तू अवतार म्हणजे शेळीचा अवतार आहे. पण झाड तिनं लावलंय, पाणी तिनं घातलंय आणि ती उठायच्या आधीच झाड वर पिलं, महादेवाला वाहिलं. तू मेंढीस, तुला कसं म्हणता येईल सात्विक? हे चोर सोसायटीचे अध्यक्ष झाली नाही, असं चोरून वाहत असते तू. हे आपले नाटक सगळे. शेजारनी तुळस लावली, मंजुळा झापकाही ना आणला. हो, आणि तिने उठून पाहिलं, तिला भागवताला आणि पांडुरंगाला मंजुळच वाहल नाही. सुनाल म्हणली, बाई आपल्या मंजुळाला मंजुळा कशा येईनत. आता जी नेत होती का ती सुनाची नातेवाईक लागत होती, त्याच्यामुळं सुनानं इस्तू टाकला नाही. अशी सुन बी हुशार होती, झाकीलं तिचं. ते आपल्या पूजा येतात. आणि महादेवाला पाणी घालायचं आपल्या लोकांना आता कळालंय. आपलं काय झालं माहितीये का? घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. गाथे वाचितच नाहीत ना, हे असेच वाचित आहेत. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. वाहून नाही जाशीच का? आता कळत. आता बुवा 700 वर्षापूर्वी गाथ्यातलेलं. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक पसा पाणी, एक बिल्वदळ. संत शिरोमणी नामदेवरायाचा पुरावा आहे. आणि कोण वाचित? पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ, वरी ढगाला लागली. गाथा दिसत ना. आणि कुठून कळण आहे? कुठून कळण? दटू नका बाबा, दटू नका. त्या बा सांगून जर लेकरू ऐकत नसल तर लेकराचा दोषच नाही, त्याच्या मायबापाचा दोष असतो. माय बापे वेळा नसादे, दोष तो त्याचा नवे वाया चाळा, दोष तो त्याचा नवे वाया चाळा. माय बापे वेळा नसादे, उगच लेकराला नाव ठेवायचं नाही. हे भंगिऱ्या नालायक होता. विठाला विठाला 14 तास पाणी इथपर्यंत आलतो ना. 14 घंटे पाणी. काय सेवा असेल दादा. भगवान शिवशंकर बोलायचे, नाव लक्षात नाही. बर वा बापू. देव बोलायचा. देव. मी परमार्थात एकच पाप केलं, पाकिट घेतो, गळ्यात शपथ, दुसरं पापच नाही. दुसरं करायची वेळ नाही आणली देवाने. आणि ते बी बाहुल्यावर चढड्यामुळं केलं. नाही तर बाहुल्यावर चढत नसतो तर काय करायचं? मागणं पुढं फुफुटा उड. हो, जैन माग ठुले, त्याची माती करताना भांडणं लागले. हो, याला फुकायच्या आधी इथं बसायचं कोण? आगाव धंदा. त्याच्यामुळे सगळ्या भानगडी सासून या धन पोराची. हे मोठं अवघड घड आहे. हे झालं आपल्यात.
हो. आपले जरी भांडते हिशोबान घेते, ज्याला कोणीच नाही त्याचं कसं हिसाब लागन. बाकी नाही काय पाप केलं तरी पण देव स्वप्नात नाही. साक्षात्कार एक वाटतोय, स्वप्नात नाही आला, नाही दिसला, अडचण काही येऊ देत नाही, त्याची कृपा आहे. मी कीर्तनात म्हणत असतो, मग हाऊत भरलेला आहे आणि पुन्हा रिकामा होत नाही, असा बारीक पाईप आहे, पैशानं हाऊत भरलाय. मला एक जण म्हणलं, प्रेमाच होतं माया, म्हणलं महाराज तुमचा हाऊत भरलाय म्हणजे पैसे आहेत किती? म्हणलं हराम खोरा, तू ह्या पाया पडायची गरज नाही, इतके येतं. हाऊत भरला म्हणजे काय 10 कोटी थोडेच असते. आपल्या संसाराला लागतील असा हाऊत भरलाय आणि तू ह्या पाया पडायची गरज नाही, तू या चपला उचलायची गरज नाही, तुला तेल मीठ लावायची गरज नाही, इतके आहेत. नाही ते म्हणलं हाऊत भरला म्हणलं, मला वाटलं किती कच येतं ते. तुला तसं वाटन, तुला काय वाटायचं तर वाटू दे ना, कसं बी वाटू दे तुला, मला वाटू नकोस फक्त. विठाला विठाला देव बोलायचे हो, भगवान शिवजी बोलायचे. भगवान शिवजी म्हणजे सामान्य, ज्या शिवजीनं डोळा उघाड्याशिवाय पाऊस पडत नाही, त्यानं डोळे झटकिल्याशिवाय गारगुंडा पडत नाहीत, आणि त्यानं डोळा बंद केल्याशिवाय पाऊस थांबत नाही. निसर्गाचं सृष्टीचक्र ज्यांच्या डोळ्यात, ते भगवान देवादिदेव शिवजी आहेत, सामान्य नाहीत. म्हणून पंढरपुरातल्या मालकाने इकडं तिकडं नाही बसिलं, इथं बसिलंय. तुम्ही महापूजा करा ना, पांडुरंगाच्या डोक्यावर भगवान शिवशंकराची पिंड आहे, शिवलिंग देवाच्या डोक्यावर, एवढा मोठा अधिकार आहे शिवजींचा. आणि ती शिवजी त्या व्यक्तीला बोलत होते. कालांतरानं रोज 14 घंटे पाणी घालणाऱ्या व्यक्तीला कुष्ठ झाला. कुष्ठ, डॉक्टर साहेब तो कुष्ठ इतका झाला, तो वाढत 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 त्याच्या शरीराला भेगा पडल्या, अंतर त्वचांवरची त्वचा फाटल्या गेली, आणि त्वचा फाटल्याच्या नंतर कुर्मी होत असती, कीटक होत असतात, जंतू होत असतात, दुर्गंधी होत असते. इतकी दुर्गंधी सुटली प्रसाद. तर ज्या व्यक्तीला भगवान शिवशंकर बोलायचे, त्या व्यक्तीला घरातली माणसं लांबून भाकरी द्यायचे. काय परिस्थिती असेल हो? काय वानवाता न पुरेवाणी सांगतोय, काय वानवाता न पुरेवाणी, काय अधिकारी संतांचा. भगवान शिवशंकराच्या विश्वनाथाच्या मंदिरात ही व्यक्ती गेली की पुजारी बाहेर जात होता. यायच्या अंगाचा वास पुजाऱ्याला येत होता. इतकी दुर्गंधी, इतकी दुर्गंधी, इतकी दुर्गंधी. आणि ज्याच्या अंगाची दुर्गंधी यायली का, त्याला भगवान शिवशंकर आलिंगन देत होते. काय काय पावन व्यक्ती असेल, किती पुण्यवान असेल, किती निष्ठा असेल त्या व्यक्तीची. एके दिवशी अंगाला भेगा पडल्याच्या नंतर थंड पाणी सहन होत नाही डॉक्टर साहेब, असा दाह व्हायचा. पहिली घागर अंगावर घेतली, थंडीचे दिवस होते, शरीर असं लुकलुकलं, आणि महाद्वारात आल्याच्या नंतर पडणार तेवढ्या अवकाशात दाही भुजानं शिवजीने उचलून घेतलं. हे पडत होताच रे, त्याचं नाव होतं जयदेव. जयदेव नाव आहे, जयदेव. पुराण पहा, लक्षात येईल तुमच्या. जयदेव नाव आहे, जयदेव. हे बाळा जयदेवा, किती बेजार होतोस रे, किती दिवस झाले माझी साधना करतोस, आता पुरे रे पुरे, मला तुझा त्रास बघा वाटत नाही. इतकं प्रेम राजे विश्वनाथाने भगवान शिवशंकरांनी जयदेवावर केलं. पांडुरंग जयदेव एके दिवशी देवाला म्हणले, देवा इतकं माझ्यावर प्रेम करतोस रे, वारा वारा, मला घरातली लोक लांबून भाकरी देतात रे, बेस बेस कमी गोड करायचं, मला घरातली लोक लांबून भाकरी टाकतात रे देवा. देवा मला पुजारी सुद्धा लांब पळतो रे माझ्या, मला आलिंगन देता देवा, माझ्या अंगाची घाण तुमच्या अंगाला लागते हो. मग इतकं जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर माझा कुष्ठ दूर का करत नाहीत? तुला काय करता येत नाही देवा, कर ना माझा कुष्ठ दूर. तर भगवान शिवशंकराच्या 11 डोळ्यातून पाणी आलं आणि जयदेवाला सांगितलं, राजा तुझा कुष्ठ दूर करायला काय हरकत नाही रे, पण तुझ्याकडच्या 2 माणसाला विचारलं, तुझं एका जन्मातलं एक असं पाप आहे, त्या पापानं तुला कुष्ठ झालंय, आणि तो पाप संपायची ताकद माझ्यात नाही. 2 कोण्या लोकाला विचारलं, एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव आहे गुप्त. हा, एकाचं नाव चित्र आणि एकाचं नाव गुप्त आहे. विचारलं,
जयदेवाने विचारलं, देवा आमचं प्रारब्ध तुम्हाला बदलता येत नाही? नाही नाही नाही, प्रारब्ध बदलायची ताकद फक्त संतात. आणि प्रारब्ध जर देवाला बदलता आलं असतं तर तुम्हाला आणि मला पाय द्यायचे आपल्या हातात आहेत का डॉक्टर साहेब? चला, आज काय उत्तर मी खोटं बोलतोय असं होणार नाही. लेकरू सुंदर व्हावं का दिव्यांग व्हावं का कमकुवत व्हावं हे कोणाच्या हातात आहे का डॉक्टर साहेब? नाही नाही. बरं, कोणती औषधं दिल्यावर लेकरू सुंदर होतंय? असंही नाही, असंही नाही, असंही नाही, असं नाही. हे सगळं कोणाच्या हातात आहे प्रसाद? त्याच्या. आपल्याला जन्माला आल्यावर किती भारीचे बुट घालायचेत हे सोडून द्या, बुट घालण्यासाठी पायच द्यायचेत का नाही द्यायचे ते ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि ते 14 वर्ष 29 दिवस बिना चपलाचा. करमे श्रीराम वनवासा गेला, करमे श्रीराम वनवासा गेला. वनवासात पायात सँडल होती का? बुट? काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. हेवा किती गळ्यात दागिने ठवाचेत पप्याच्या बापानं आणलेले. आणि खताडाला आणि ब्याला अडचण आल्यावर पुन्हा बँकेत कोण्या दिवशी कोचायचे. हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. योग घडला सीता देवी, 6 महिने 26 दिवस पैशाची मालकीन राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसली. तिला तिचं प्रारब्ध का नाही बदलता? चला, ज्याची एक चौकटीतल्या 13-12 खासदार होता येते, कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. गुणिले बापू 7 कोटी चौकटी, बाकी भितडाचं सोनं सांगत नाही, इतका श्रीमंत. करमे रावण क्षय पावला. अहो 50-60 हजार पगार ज्या बाईच्या पोरायला आहे ती बाई गल्लीत म्हणती, बाई माझ्यासारखं कोण आहे? काय देवांनो सुख केलं बाई, माझ्या बाब्याला 72,000 पगार आहे, तिला माहीतच नाही महिन्याला 71,000ची पेतोय. ते खात्यावरले काढता येत नाही म्हणून 1,000 ठोतोय. तर शेजारनील बोलू दे ना, बऱ्याच असे बोट लांबू लांबू डोळे फोडे काय बायाची. इतकी बाई बहादर, इतकी बाई. दशरथाला किती पोरं? ज्याच्या कृपेशिवाय सूर्य नाही. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. काय ताकद आहे महाराज. देखवी ऐकवी सगळी सगळी ताकद, सगळी त्याच्यात आहे. किती मोठी सत्ता. असा एक पुत्र भगवान विष्णू, पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे लखनलाल, वैराग्याचं टोक आहे भरत, आलेला कारभार सासरवासनी सारखा सांभाळावा शत्रुघ्न. 4 पुत्र राया दशरथा 4 कर्मे दशरथ योगे मेला. मग ज्याचा मुलगा जगाचा बाप आहे, जगाच्या बापाचा बाप दशरथ राजा, नाही कर्म बदलता आलं. तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचंय, नाही लक्ष्मीला प्रारब्ध बदलता आलं. विश्वाचा कारभार चालवतोय, नाही प्रारब्ध बदलता आलं. ज्याच्या प्रधानांचा मळी दिल्यावर यमाचं धोतर सुटतंय, इतका राजा बहादर, नाही प्रारब्ध बदलता आलं. शिवजींनी सांगितलं आम्हाला प्रारब्ध बदलता येत. देवा असाच मरल मी? नाही. महाराष्ट्रात वैद्य आणि काशीहून वाराणसीहून महाराष्ट्रात जयदेवाल पाठील. काय वानवातानं पुरेवानी, सगळ्यांनी वाटून वाटून म्हणायच्या प्रमाण. हो, वाटून वाटून महाराष्ट्रात वैद्य म्हणले. महाराष्ट्रात आळंदी आणि देहूच्या जवळ एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे केंदूर पाबळ. आणि या गावात तुमचा आजार दुरुस्त करणारा एक वैद्य जातीत. काशीहून पायी 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 जयदेव आले केंदूरला. आल्याबरोबर गावात केंदूर ग्राम, हो या गावाचं नाव केंदूर आहे. वा. इथे वैद्यराज कान्होराज महाराज राहतात.
तर जिथं पिकत का तिथं इकत नसतं. हो, ज्या परिसरातला महाराज आहे त्या परिसरात जर त्याला लोक जमत असतील तर त्यांना समजायचं आपलं बरं चाललंय. हो, नाही तर ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. बरं आहे बाळूच, कोण्या वार्डात टाका निवडून येतो, पहिलं द्या शेवटचं द्या. विडाला विडाला लांब तर कोणालाही मानीन बंडूबा, कोणी बी आपल्यानं मानलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, जी बाई नवऱ्याची कदर करते का तिला त्यालाच शेजारीन रावसाहेब म्हणती. बायको म्हणे तासन चालला थोत्तर घेऊन, यादी घरीची सरली, साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय, महिना झालं डाळ टिकला लावायला नाही. हो, चिमण्याला फेकायला तांदूळ नाही कपाळाला लावायला, आणि चालला पिशवी हालीत थोत्तर घेऊन. अशी जर बायको म्हणत असल नवऱ्याला, पप्याच्या बापाला, तर शेजारीन म्हणते का अण्णासाहेब तिच्या गोळ्या संपल्यात वय. आपल्यान कदर करावं लागते आपल्यान. चला, एवढा मोठा महात्मा पण मस्तडे लोक हसले. वैद्यराज, आमचे इथं वैद्यराज नाहीत, नुसते कानुराज आहेत. ते बसलेले 2-3 लेकरं सांभाळू लागले. तर जयदेवाला वाटले लेकरं सांभाळणार मग काय नीट करीन, काय करीन काय करीन. काही लोकांना असं, मला धोतराव एक जण गबाळ्यावानी समजू लागला. हो, हे कुठले येत म्हणलं, असू दे तुला काय करायचं, असू दे कुठले बी. ते पॅन्टन, ते कटचं शर्टन, ते जरसं का असं तसं, ते मोबाईल खापक्या भिताडावानी, ते 3-3 बाऱ्या. आणि माझ्याजवळ असा गरीब मोबाईल, पण मा पतिव्रता मोबाईल आहे. हो, याच्यात गर्दा येत नाही, याच्यातलं कोणाला जात नाही. तुमच्या मोबाईलचं काय खरंय, तुम्ही इमानदारीनं बायकोकडे लॉक काढून मोबाईल द्या, तेव्हा तुम्ही किती चांगले आहेत आणि किती गदळ आहेत ते पप्याच्या माईला कळन. हो, मग जाऊ द्या बरं कोणाकडे बी. काय होतं त्याला, विठाला विठाला अंगुठा लावल्याशिवाय उघडत नाही. तू चोट्टायचं म्हणून कुलूप लावलं, तो कुलूप लावू नको नाही, कोट टाकल्याशिवाय उघडतच नाही. अरे टाकू नको सोमळ्या कोड दिन पप्याच्या माईज, त्या बी अशा जेड्या. आमच्या मालकाच्या मोबाईलला कुलूप आहे, तू यामुळं टाकलंय. विठाला विठाला हे भोळ शेंदाडू ना भोळ शेंदाडू रगील दोड्यावानी असते. कवर क ज्वारी पाडू नका, पिकच ना. लय झालं तर हिशोबात आल्या उसऱ्या करता येतात, उसऱ्या. जिंच्या पॅन्टीवाल्याला काय कळत नाही, तुम्ही उगच हसा. हे 2दा हसत आहेत, पुढचं हसल्यावर एकदा, कशासाठी हसलं कळाल्यावर 2दा. विडाला विडाला ते साध धोत्रावाल्याला साध समजित. कोण डॉक्टरला मी 50ची नोट दिली, तेव्हा एसटीन फिरत होतो. 10 दिवसपासून फिरतो मी. यांना 2 तिकीट द्या, 7.5 रुपये तिकीट, 15 रुपये तिकिटाचे झाले. किती उरले प्रसाद? 35 का? कंडक्टर म्हणला, कळतं का हो मामा तुम्हाला? आणि तो होय मामा व्हायचं नव्हतंच नाही, पण ते धोत्रामुळं मला मामा म्हणलं. धोत्रामुळं म्हणलं मामा. काय कळतं तुम्हाला मामा? मी म्हणलं काय नाही साहेब, 50 रुपये आहेत. चिल्लर द्या चिल्लर द्या. काय करा, माझ्या सोबत एक पोरग होता, असं जीनची पॅन्ट तर नेमकीच निघली होती. फिटिंगची पॅन्ट जीनची त्या नेमक्यात निघल्या होत्या तेव्हा पॅन्ट. नवीच घेतलेला ड्रेस आणि तीन माझ्या संग आलं. मी म्हणलं भया हे काय तिकीट? साहेब 2 तिकीट द्या. बरं बरं भया, उतरल्यावर चिल्लर देतो. हा त्याला भया, आणि भया मै थैली घ्यायला. काय आगावच काम, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. कलेक्टरची कॅसेट गुंडाळली, कुठं बसावं काय मेळ कळत. हो पाहणी बाया वा, कवडीची अक्कल नाहीत. आगाव घ्यायची नाही बाबा तू.
हे बी भया माया संघ आलाय ना, पण आता हे मला इकत घेईन असं आहे. एवढा लहान आहे का? विठाला तिकीट खाली उतरले होते. भया चालला पसले. हे म्हणलं मग बस शिपरोटा. वायसर कुठलं वायसर कळत ना तुम्हाला? पाना ढिला झाल्यावर लावायचं. नट खोल तू वायसरच लावते ना. ही पाचर आणि ती पाचर चालली ती पहिले. रे बस गपचिप. मी गेलो म्हणलं साहेब 35 तुम्हाला 50 वापस दिले ना? मी आणला 50 दिले, पण मी तेच तुम्हाला दिले. तुम्ही का दिले? भयान दिले ना. हा भयान दिले. हो मग त्याला देतो ना. मी आणलं भया पिशी घ्यायला मी. कंडक्टर असं पाहत होता. मी काय नाही म्हणलो. आता नोकरीला माणूस आपण 7वी शिकलेलं कशाला उगा येडेवानी करायचं. मी म्हणलं साहेब पण धोत्रावाल्याला जरा इज्जत द्यायचा. नाही आम्ही तुम्हाला काय म्हणलो नाही म्हणलं. पॅन्टीवाल्याला चिल्लर द्यायला आणि मला म्हणला मामा तुम्हाला कळतं का? मला कळतं का म्हणतो. हे रे सुंबळ्या, हा तुझी अक्कल कुठं नदीला गेली का रे पानछटा? तुझ्या डबक्यात जितक्या नोटा आहेत त्या नोटावर म्हाताऱ्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. हे जरा ध्यानात ठेव ना. धोत्रावाल्याचं नोट चित्र असल्याशिवाय नोट चलती का भारताची आपल्या? कंडक्टर म्हणला माफ करा. मापन गिफ्ट काय नाही म्हणलं. याच्यानंतर धोत्रावाल्या येड्यावानी कर जाऊ नको. मला असा कंडक्टर भेटलाच नाही, पण मी येरी सांगायला लागलो. विठाला विठाला टिकल्यावाल्या पॅन्टीवाले धोत्रावाल्याला येड्यावानी समजायले. धोत्रावाल्याला येड्यावानी समजायले. धोत्रावाल्यानं फक्त सणाच्या दिवशीच भजे खाल्ले बापू. धोत्रावाल्यानं बाजाराच्या दिवशी 50ची नोट काढून द्यायची. खडे मीठ, तेल, गुळ, साखर, भाजीपाला इकत आणत नव्हते धोत्रावाले. लिंबाखाली मिरच्या लाईत होते. बांधाच्या कडीला भेंडर लावायचे. 10-5 कापसाच्या तुटीवर गवारीच्या शेंगा लावायचे. गवार लावायचे. हो आता 90 एकर जमीन आणि भाजीपाला 900 रुपयाचा आणला. हाणायला पाहिजे तुला. हो म्हातारे साधे नव्हते म्हणून आपल्याला प्रॉपर्ट्या कमी लिहा. ह्या म्हाताऱ्याने जर जमिनी विकून म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या ना तर आपल्याला मुंबईच्या पलीकडे गटार उपसायला जावं लागलं असतं. कशा हसत्यात बघा टिकल्यावाल्या. सासू आवडत नाही, सासरा आवडत नाही, त्याची संपत्ती आवडती का? झोपीत भिताड पडन जागच्या जाग्यावर चुरडून मरशील. हिसकून घेती सासूची सासऱ्याची प्रॉपर्टी आणि मालकाल म्हणती हे नग दोनच तोंड आणि खिचडीन बोंड. हा द्वारकाबाई, वचाबाई, वा बाई मंजुळा. विठाला विठाला इथल्या नाही सांगायलो आमच्याकडच्या. तिकडे गेल्यावर ह्या फुकायच्या दुसऱ्या आणू तरी कुठून आणू दुसऱ्या. हा आपल्या याचा आदर करायचा. काय सांगू लागलो? वैद्यराज कानोराज लेकरू लय लोकायला असं साधं सुद्धा वाटतं. ते लेकरू सांभाळायला ते साधंच वाटलं. ते म्हणला विश्वनाथ मला बोलते त्यानं महाकुष्ट दूर नाही केला आणि हे नातू घेऊन बसलेलं काय नीट करीन. जवळ आले. कानोराज आपण जी मीच आहे. जयदेवाचं सगळं शरीर कुष्ठ, पण डॉक्टर साहेब पगडी होती. तिकडची पगडी रेशमी कापड गिपड थाट वैभव असं पद्धतशीर. कान्होराजांच्या लक्षात आलं आजारी असू द्या पण तेजस्वी. श्रद्धेचं तेज असते, भक्तीचं तेज असते, कर्तव्याचं तेज असते, हो निष्ठेचं तेज असते, नाविन्य असतं नाविन्य. हो प्रणाम केला. कोण आपण? मी जयदेव आहे. वा वा वा. आपला जय जयकार असो. काय कान्होराज महाराष्ट्रातले वारकरी, आपल्या महाराष्ट्रातले वारकरी. मला विश्वनाथाने पाठवलंय. काशी विश्वनाथाने? होय होय. काय काम आहे? तुमच्याकडे कुष्ठ दूर करण्यासाठी पाठवलं. डोळेच भरून आले. अरे विश्वनाथाने आमच्या नावाची दखल घ्यावी.
लोटांगणच घातलं. लोटांगण घालीत घालीत जयदेवाकडे गेले आणि शेवटचं लोटांगण जयदेवाच्या पायावर घातलं. तर जयदेवाच्या पायाची घाण रक्त पू कामराजाच्या कपाळाला चिटकलं. त्यावेळेला आजार नीट करील का न करील हे सोडून द्या, पण महाराष्ट्रातला वारकरी पाया पडतो इतकं जयदेवाला कळालं. आपल्या संप्रदायाची परंपरा आहे, पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका. आपल्या संप्रदायाचा तो नियम आहे, ती आचारसंहिता आपली. दर्शन घेतले वा बघ, विश्वनाथाने माझं नाव सांगितलंय. होय, बसा इथं. पाठ टाकला बसायला, पाठ पाठ. तो पाठ बावनिया चंदनाचा होता. मी चंदन फक्त पुराणात वाचिलं. मलया निळू चंदन, बावनिया चंदन, रक्तचंदन पाहिलं. माग पेपरवर बी नाव होतं, ज्याच्या शेतातून समृद्धी रोड गेला त्याच्या शेतात रक्तचंदनाचं झाड सापड, त्याला 1.25 कोटी रुपये आले. आणि तेच म्हणला मी हे तोडून शेळायला टाकीत होतो. त्याला माहीतच नव्हतं हे इतकं भारीचं झाड आहे म्हणून. काय त्याला त्याला त्या दिवशी माहीत झालं. बावनिया चंदन कशाला म्हणायचं? डॉक्टर साहेब 100च्या पुढे ताप गेली तर तुम्ही पण सलाईन देत नाहीत. ओल्या कपड्यानं कपाळ पुसा, अंग पुसा देत नाही ते, कारण त्यांना माहिती आहे काही दिलं तो दुसरा. कारण डॉक्टर आहेत ते. त्याची ताप जितकी कमी करता येईल तितकी कमी करायची आणि मग औषधोपचार करायचा. पण ताप तर सोडून द्या डॉक्टर साहेब. खळखळ उकळलेल्या तेलात चिमूटभर टाकलं की तेल थंड होतंय. ही ज्याच्या कापली चंदन निवावित कोडी, कापली चंदन निवावित कोडी, कापली चंदन निवावित कोडी, कापली चंदन निवावित कोडी. निघून तो काढी संत संगे, निघून तो काढी संत संगे. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. शरीर शीतल करण्याची ताकद त्या चंदनात. याचा एक दुसरा पुरावा, तापलिया तेला बावनी चंदन शन एक बुंद शीतल करी. वा, चांगला पुरावा दिला बुवा, मस्त. असं प्रमाण दिलं की वैकुंठवासी नथुराम बाबा केळकर म्हणायचे कोटीची नोट. असं म्हणल्यावर दुसऱ्यानं दुसरंच प्रमाण दिलं. आम्ही बसत नाही हे, पायाचं बी टाकायच्या कामी नाही, बसलं पाहिजे असं द्यायचं. विढाला विढाला अशा चंदनाचा पाठ बसायला टाकला. खम 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 सुगंध त्याचा बसलं त्याच्यावर. कारण त्या चंदनाच्या पाटावर बसल्याबरोबर पायात त्या लाकडाचा प्रादुर्भाव, त्या लाकडातली शक्ती. बैठकीत बसल्यावर पंखा लावायचं काम नाही, गरमलं नाही, हिवं वाजलं नाही. इथं तर आवडले कान सगळ्यांनी पक्के आहे का नाही? इथं हिव वाजणार का नाही? बैठकीत वाजलं हिव. आपल्याला त्या लाकडात ताकद असते, फार शक्ती त्या लाकडात. तर बावनिया चंदनात किती ताकद असेल. बशिलं त्याच्यावर आणि सांगितलं, बुवा नाव होतं जयदेव, भगवान शिवशंकराचे उपासक. मी पाणी टाकतो, सगळं अंग भिजलं पाहिजे. पण आता शिवजीनं ज्या व्यक्तीचं नाव सांगितलं त्याच्यावर विश्वास असावा का नाही? पण आली शंका, झाली एवढी लिंबा एवढी गाठ, शंकेचं गंडल
डॉक्टर साहेब जयदेव म्हणले सगळं अंग भिजू देतो पण जरासं भिजूच देत नाही. असा हात दाबून धरला पोटापाशी बंडोबा इथं दाबून धरला आणि कान्होराजान पाणी टाकलं. ईर होती त्याच्यावर टाकलं पाणी. हो भिजलं का अंग? हो. कान्होराजाला कळत होतं यानं दाबलंय पण मोठी माणसं कशाला बोलतील. मोठी मोठी असतात ते नादी लागत नसतात कोणाच्या. मोठे मोठे असतात. तुम्ही अजून बी बघा बऱ्याच लोक म्हणतात मी त्याला वचवच मी लय बोललो पण त्यानं डोळा उचलून नाही पाहिला. याच्या करतात नाही पाहिला तू या कशाला नादी लागेल. एक जण म्हणला आपला हातच कोणी धरीत नाही तो भर काय तो हात धरून त्याचा अंग भरीन का तो कशाला येडा आहे का त्याच्या गोळ्यात संपल्यात का. हा हत्तीच्या डोसक्यावर चिमणी बसली बापू. चिमणी बसली हत्तीच्या डोसक्यावर आणि चिमणी बसली हत्ती असंच त्या हत्तीला गुदगुल्या तरी होत असत्या का तिच्या पायानं. मला सांगा बरं चिमणीच्या पायानं गुदगुल्या तरी होत्या का. पण पुढं गेल्या असेच 9-10 कुत्रे होते म्हणजे न पाळलेले. गावात न पाळलेली कुत्रे इथं बापा बापा वाट्यावर बसून कोणाचे धुणे धुणार. मी कुत्रे म्हणालो कुत्रे. तुम्ही असं काय अंगावर घेऊ नका. लय लय इचकिनार काय काय करीती पातकाची धुणी करीती पातकाची धुणी करीती पातकाची धुणी करीती पातकाची धुणी मोल न घेता साबणी मोल न घेता साबणी करीती पातकाची धुणी करीती पातकाची धुणी धुणी धुणी. वा 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 वा. मोल न घेता साबणी पैसे नाही आणि साबण नाही फुकटच दुसऱ्याचं इचकितो. त्याचं सोयाबीन इच केलं मग तूच वागवा देणार आहेस का त्याला. नाही औंधा काहीच नाही त्याला कापूस. बाबा हरभऱ्याला तो त्याच्या लयच मर लागली पण त्याचं 9 गुंठे इकलं तर तू चट जात्या सगळं ते इकत घेते आणि तू त्याचं कशाला वर पडायला. लयत नाद हो काय कळलं लयत नाद. त्याच्यात भितडाची माती घेऊन दात घासीतून त्याचं इचकितून म्हणजे मातुड पण नाही याच्या इथं दातड घासायला आणि त्याला म्हणतो त्याचं इचकलं राव सुबड्या कुठला. हे असे न पाळलेले कुत्रे हत्तीला 9-10 भुकू लागले आणि चिमणी हत्तीच्या डोसक्यावर बसली. म्हणली दादा तुला काही कळतं का रे. हत्तीला म्हणली दादा तुला काही कळतं का रे. ते म्हणला काय झालं जिजी. ते बी मोठं होतं ना तेला जिजी म्हणलं. मोठी माणसं हिशोबात बोलत असते हा असे वचवच नसते बोलत मग ती माणसं. काय ग जिजी बाई आणि बाया तुला काय रे दादा आणि पायनं लगे आरो तुरच पाय चिमणी. जिजी म्हणलं की असं वाटलं की हिला वाटलं मी याची आजी छक काय. आणि काय दादा वाचा 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 10 कुत्रे भुकायलेत. ते म्हणला जिजी भुकू दे ना भुकू दे ना भुकू दे ना. आणि काय येड्यावानी तू हान्न द्यायला. ते म्हणला जिजी मी नुसती अशी सोंड फिरली ना तर कुत्र्याचा पोत्रा होईल. हाड राहीन का कुत्र्याचं पण मग काऊन फिरीनस. ते म्हणला कशामुळे फिरू ते मला डसतच नाहीत. कारण कुत्रे हत्तीला डसतच नसते आणि जे कुत्र हत्तीला डसलं ते बोचरं होतंय. त्याच्यामुळे कुत्र नुसतं वाव वाव वाव. भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाटी होनी हिमपुटी दुःख पावे नैवम गिरगावकर लिखितम नैवम गांजा कसम लिखितम. हे का नालायकन लिहिलंय का. मोठी माणसं नादीत लागत नाहीत अद्याप नाही ती मोठीच असते तर मोठीच असते. कान्होराज कशाला नादी लाग. दाब इकून दाब नाही तर इकून दाब. शिवजीनं पाठीले म्हणून तुझ्या पाय पडो आणि इथं आल्यावर जर शंकेचं गठुडं तुझ्या अंगात येत असेल तर कान्होराज काय करतील. सगळं अंग भिजलं हो झालं कोरडं हो. डोळे उघडून पाहिले सगळ्या अंगाचा कुष्ठ गेला डॉक्टर साहेब. तितक्याच जागेतून वास येत होता. कान्होराज म्हणले काय मिळे. मी इथं दाबून धरलं होतं पाय धरले इतकं नीट करा. ते म्हणले आता होत नाही.
आता नाही होत. माफ करा न म्हणले, करा नीट, करा इतकं नीट करा. संत संत असते. कान्होराज म्हणले नीट होईन, पण ज्यानं तुम्हाला माझ्याकडे पाठिलं त्याला जाऊन सांगा मी तिथेही बेईमानी केली, मग नीट होईन. मग काशीला गेले. काशीला विश्वनाथाकडं, भगवान शिवजीकडे लोटांगण घातलं. प्रभू सगळं अंग दुरुस्त झालं, इतकंच राहिलं. भगवान म्हणले असं नाही होणार. कान्होराजांची ताकद आहे. कान्होराजात शरीर लय पवित्र होतं. कान्होराज म्हणजे ज्ञानोबरायाच्या आधीचे संत. हो, ज्ञानोबरायाला खांद्यावर घेतलेले संत कान्होराज. काय साक्षात्कार असेल नाना. ज्या साधूच्या खांद्यावर ज्ञानोबराय बसले त्याचं शरीर किती पवित्र असेल. ज्ञानियांचे राजे ज्ञानोबराय, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप. महाराज भिंत चालवायची ताकद, रेड्याच्या मुखातून वेद वदवायची ताकद, पाठीवर मांडे भाजायची ताकद. काय 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 लिहिता महाराज. आणि त्या ज्ञानोबरायला कडे खांद्यावर खेळवलेले कान्होराज. त्यांच्या शिरापतीचं कीर्तन त्यांच्याकडे असायचं. एकदा एका सरदारानं एक जण लावून दिलं, लय माणसं पेटून देणार हो. ज्याचं बरं चाललं का तो कशानंच आखडत नसला ना, मग त्याच्या अंगावर शंकेचे दगड टाकतात. शंकेचे दगड टाकतात. आता हे लाईट कोणतेच बटन दाबलं जर बंद नाही झाला ना, हरामखोराला नाही पटला लोक त्याला दगड हाणतात, फोडून बंद करतात. नालायकच ना. एखादा नाही आखाडा, त्याची प्रसिद्धी, त्याचं वैभव, त्याचा मान, त्याचा सन्मान नाही आवडला की मग शंकेचे दगड त्याच्या अंगावर फेकणार. शंकेचे. इतकी माणसं चित्र. त्या सरदाराला सांगितलं कान्होराजाकडे परिचय. घोड्यावर बसून 700 वर्षापूर्वीचा सरदार काय असेल, ह्या आयटीत घोड्यावर बसून आलं. 3.5 किलोची तलवार. कान्होराज जी आपके पास परिस है? कान्होराज म्हणले परिस नाही माझ्याकडे, मीच परिस आहे. मीच. ते काय मोठी माणूस ते काय अशी कोणाला भेट असतात का गायला गुंग्यायला. टोकाला गेले ते दाखित नसतात. आणि वेळ आल्यावर कोणाच्या बापाला यमाच्या थुत्रीत आणायची ताकद. ते का भेणार महात्मा आहे का? मीच परिस आहे. आता जरा उंच भाषेत बोलल्यामुळे याच्या नाकात वारं घुसलं सरदाराच्या. डॉक्टर साहेब उपशिली तलवार. खोसू द्या तुमच्या पोटात. ते म्हणले पोटात कशामुळे खुपसायची? परिश्रम तुमचं शरीर. मग खुपशिल्यावर काय करायची? तुम्हाला फक्त मी परिसा आहे का नाही या लोखंडाचं सोनं हो इतकंच पाहायचं ना. मग फक्त मॅनीतून बाहेर काढी, उतरू नका खाली. कशाला बेजार होता? थांबा. आणि बोट लावलं तलवारीच्या पात्याला तर 3.5 किलोची तलवार सोन्याची. सरदार उगाच येड्यावानी काचकुऱ्या लागल्यावानीच अंग खाजीत गेलं. ज्यांनी स्पर्श केल्यावर लोखंडाचं सोनं होतं, त्याची त्वचा किती पवित्र असेल. तर कुष्ठ दूर करायला काय झालं असेल. गेले आणि शिवजीला सांगितलं, शिवजी माझ्या पोटात बेईमानी आली. पाय नाही पडलो म्हणले. दुरुस्तीचं काय ते काहीच नाही म्हणले. फक्त शिवजीला जाऊन सांगा मह चुकलं. प्रांजळपणानं अपराध सांगितल्याबरोबर ते दुःख निघून गेलं. दृष्टांत संपला. माणसात ताकद आहे नाही, ही संतात ताकद आहे. काय योग्यता असेल. महाराज काशी विश्वनाथ जे करू शकत नाहीत ते कान्होराज करतात. ही महाराष्ट्रातल्या संतांची ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय वानू आता न पुरे इमानी, काय वानू आता न पुरे इमानी, काय वानू आता न पुरे इमानी, काय वानू आता न पुरे इमानी. मस्तक चरण
9 मिनिटं राहिली आपली शिल्लक. मापात पाप नसावा. हो, आपल्या घरी एखादी बाई पिठाला आली तर डब्यात 8 खुपसून पीठ द्यायचं नाही, असं करून का होईना पण द्यायचं. हो, शिग आली पाहिजे त्याला, असं उधळून का देईन पण दे. मापात पाप नको. थंडी आहे, लांबून लोक आलेत बिचारे, परगावून आलेले. हातवरी करा बरं. बाहेर गावचे, इथले नाही. बर, वा. रोज येतात का ते? म्हणतील कुधांड्याचे बाबा आगाऊ काम झालं. आलो तू ऐकायला, तर तुला काय करायचं बाकीचे घेणं देणं. चला राजे हो, 5 कोटीचं दुकान आहे, गिराईक नाही. काय करता? दुकानदाराचा देव गिराईक आहे आणि वक्त्याचा देव तुम्ही येत. गिरगावकरांनी किती अभ्यास केला असेल ते चुलीत जाऊ द्या, पण त्याचं मानणारे श्रोते तुम्ही आमचे देव आहेत. आम्ही तुमच्यामुळे चांगले दिसतो. तुम्ही नसल्यावर कुठं काय नदीत कीर्तन सांगेल कमी. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, शिवजी आहात तुम्ही. एक वारकरी पंढरपूरला जात होता महिन्याला. त्या वारकऱ्याचं चरित्र ज्या दिवसपासून ऐकलं, आधी माहित नव्हतं, त्या दिवसपासून वारी सुरू केली नाना महिन्याची. आता दर महिन्याला दशमी एकादशी शुद्ध वारीला पंढरपूरला असतो वारकऱ्याचं. त्या असे किती वारकरी, पण आपल्या भागातला वारकरी इतका टोकाचा. आपण का नाही वारी करायची? हा, नुसतेच गोठुडे आणतो का महाराष्ट्रातून? वारी करायला पाहिजे. एक वारकरी, महिन्याचा वारकरी, 92 वर्ष वारी केली, एवढा पुरावा सांगतो. 92 वर्ष वारी. सोनपेठून पायी जायचं पंढरीला आणि पंढरीहून सोनपेठला पायी. आपल्या मराठवाड्यातला वारकरी. वारकरी मराठवाडा म्हणजे विद्येचं संशोधन केंद्र. विद्येचं संशोधन केंद्र म्हणजे मराठवाडा आहे. सामान्य ताकद. हो, माधव महाराज मगर मराठवाड्यातले, मोतीराम महाराज मराठवाड्यातले, रंगनाथ गुरुजी मराठवाड्यातले, मारुतराव महाराज मराठवाड्यातले, गुरुवरे नथुराम बाबा मराठवाड्यातले, नामदेवबाब पठाडे वैकुंठवासी मराठवाड्यातले. काय लोक हो. 3 शास्त्रीपैकी 1 शास्त्री मराठवाड्यातले, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. प्रचंड विद्वत्ता. काय काय लोकांचा अधिकार. मोजकी लोक सांगितली. कितीतरी लोक आहेत, कितीतरी लोक. संशोधन केंद्र, संशोधन. 92 वर्ष वारी केली. 92 वर्ष पंढरपुरातल्या मालकाची वारी करून करून पाय उलटे वाकले. प्रसाद उलटे, गुडघे बाहेर गेले. इतकी वारी, इतकी वारी. ठीक आहे, तुमच्या आमच्यासारखी थोडीच वारी. आता वारीला बऱ्यापैकी जाते. शेंगदाण्याची पुडी थैलीत, राजगुऱ्याच्या वड्या थैलीत, आंबा द्याला थैलीत, केळी दिली थैलीत. आणि तिथं गेल्यावर केळीनं आंबा काढावा ना, एक तशीच केळीन एक आंबा तसाच राहिला. आणि राजगुऱ्याच्या वड्याला पाणी सुटलं आणि पंढरपुरात जाऊस तर थैलीतून भैमुग उगला. हा, थैलीतून पडशीतून भैमुग बाहेर आला. तर मी आणलं, बाई तुला आता रानात पेरायचं काम नाही, याचाच काळी जाईन, एकादशी धरी जाय. अशी वारी असेल वे. कुठं सुरूच चॉकलेट वाटू लागलं. नाना आपण पाहिलं नाही, एक जण चॉकलेट देऊ लागलं. अहो पुढा तर घेतलाच, त्याला असं पाळलं, मला वाटतं त्याचे गुडघे पुण्यात नीट नसते झाले. इतकं कातड काढ काय. मी म्हणलं ह्या चुड्यांनी चंद्रभागेत खडा करून जरी पुरल्या तरी यायला उद्धार होईल का? चॉकलेटी त्या गोळ्या, त्या संत्रा गोळ्या फोडूनच घेतलं. ते पडून खडका त्या जांभरीवर पडते. काय माणसं. मी डोळ्यानं पाहिलं, बिस्लऱ्या वाटू लागले. काय बहादूर बाई, हरणाचा अवतार. टायराव चढली, टायराव. आणि एक देऊ लागलं, एक घेतली आणि दुसऱ्याला वाचका आणला. पण त्या ट्रॅक्टरला ते खुटाड असतं मधलं, ते फाल काढवायचं खुटाड,
याच्यात तिची पोत अडकली. हो. आणि मग पोत पाहिलीत म्हणली बाई 20 वर्ष बिस्ताऱ्या घेतल्या असत्या ग. अशी हारनावानी उड्या हाणायली येड्यावानी ट्रॅक्टर. हे प्रगतीचं लक्षण नाहीये, हे अवमानाचं लक्षण आहे, अपमानाचं लक्षण आहे. वारी शिस्तीत जायचं. मागणं पाप नाही, आपल्या पोटापुरतं मागायचं. एखाद्याची पंगत असेल बसू का जेवायला, काही पाप नाही, अपमान नाही. आपल्याकडे मधुकरी मागण्याची पद्धत आहे. हो द्या एखादी पोळी. ह्याच लुचू लुचू बिसलरी आणि कुठं काही शेंगदाण्याची पोळी. एकादशीच्या दिवशी बिस्किट. तुम्हाला एक सांगू का, सप्त्यात एकादशीच्या दिवशी जर अन्न शिजवलं तर त्या कलहीमध्ये सप्त्यात एकादशी आल्यावर कलहीत अन्न शिजिलं तर गाईचं मांस शिजिलं इतकं पाप लागतंय. तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात एखाद्याला जरी कळत नसल तर आपल्या गोळ्या संपल्यात का आपण बिस्किटाला हात कशाला लावायचा? नाही लावायचा, जायचं नाही त्याच्याकडं. किती चुका करतो राजू आपण, किती चुका करतो. आणि तुम्हाला वाटतं का देव आपल्याला पावन? येणार का देव? कसं तू कसा पावन आपल्याला? असल्या चुका नाही करायच्या. काय वारी असेल. ज्या गावात मुक्काम पडला, खानवीत मुक्काम पडला, पानवठा असेल पाय धुवायचे, भोपळा भरून आणायचा, मंदिरातल्या कुंतीला अडकायचा, वळकट सोडायची आणि मारुतीरायापाशी भजन तासभर. आणि भजन झाल्याच्या नंतर 2-4 घर मागायचे. खांद्यावर पताका, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. मग त्या घरच्या बाईनं, वारकरी बाबा थांबा आले मी. तर भाऊ त्यावेळेला बंदी भाकर देत नव्हते बरं, नव्हतंच. हो लय गरीब आहे त्या लोक, लय परिस्थित्या नाजूक होत्या, लय परिस्थित्या. राजे हो, मी जे कधी कधी तोंड टाकून बोलतो म्हणजे माझ्या गोळ्या संपल्यात किंवा मला अक्कल नाही का तुम्हाला हसविण्यासाठी बोलतो, हे डोक्यातलं काढून टाका. आपण घरातल्या ज्येष्ठ लोकांवर आदर करावा याच्याकरता मी तोंड टाकून बोलतोय. नाही तर मला काय गरज आहे इतकं खाली येऊन एक अर्धा शब्द भाडव्यान हराम खोरन नालायक म्हणायला काय गरज आहे? मला काय गरज आहे का तेवढं बोलण्यासाठी? फार परिस्थित्या सहन करून आपल्या बाप दादाने आपल्याला मोठं केलंय. एक नायब तहसीलदार भेटले मला, एक नायब तहसीलदार. घरी नेलं मला, बसलोत आम्ही त्यांच्याकडं. तर नायब तहसीलदाराने मागच्या पडवीतून पाठीमागे नेलं. महाराज माझ्या आईला बाहेर येता येत नाही आणि माझी आई मोबाईलवर कीर्तन आम्ही पलंगावर ठेवतो, आमची आई ऐकतात आणि त्यांची इच्छा होती की बाळू महाराजाला घरी आणावा आणि माझ्या आईची खरी इच्छा आहे. मी गेलो तिथं, म्हातारीच्या पलंगावर बसलो, हात जोडले, मला दर्शन घेतलं म्हातारीचं. म्हणलं आजी काय रत्न आहे? नायब तहसीलदार. हो म्हणले बाबा. साहेबांना म्हणलं साहेब थांबा, बोलू द्या जरसं म्हातारीला. बोलत बसलं. म्हणलं आजी एवढं पोरग कसं शिकिलं, किती जमीन होती? काय नव्हती म्हणली महाराज, जमीन नव्हती. कसं शिकिलं? काय नाही, दोघंही नवरा बायको काम करीत होतो. कोणाच्या जेवाऱ्या पाडायच्या, जेवारी येत होती, खाण्यापिण्याची अडचण नव्हती. पण पोरग तालुक्याच्या ठिकाणी शिकायला ठुलं आणि पोराला चपाती आवडत होती. म्हणलं आजी मग कशाची चपाती दिली? मोठ्या माणसाच्या गावाचा सर्वा पाहत होते. बापू तुम्हाला माहित असन, आता द्या सोडून, पूर्वी सर्वा फुकट पाहू देत नव्हते. सर्वा पाहाचा बाईनं सर्वा पाहून जाता जाता नवल ते टोपल्यात वंब्या कुचायच्या, त्या उधळायच्या आणि घरी नेऊन मालकाला नाही आधी द्यायच्या, तिच्या घरी नाही, मालकाच्या घरी जाऊन टोपलं टेकायचं आणि अर्ध्या घ्या ना अर्ध्या मला गहू द्या, अशीच पद्धत.
महाराज संक्रांतीच्या दिवशी भाकर खाऊन म्हाताऱ्याच्या नावानं वाण दिलं, पण पोराला रोज चपाती. गावातला कोणी आमच्यावर प्रेम करणारा माणूस चालला, 8वा शेर गहू दळायचे, त्याचं पीठ बांधून द्यायचं. बाजूच्या घरात नायब तहसीलदार रडत होते. महाराज अतूट प्रेम आईनं केलं. दुसऱ्याच्या शेतातला सर्व पाहून मला गव्हाची चपाती कमी पडू दिली नाही. महाराज इतकी काबाड कष्ट करणारी आपली बापदादे होती. पांडुरंगापेक्षा आपल्या मायबापावर प्रेम जास्त असावा. मी सांगतोय बाई, रामायण किती ऐकती, भागवत किती ऐकती, शिवपुराण किती ऐकती, कीर्तन किती ऐकती, त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावते. पतिव्रता बाई ती आहे जी सगळ्यात जास्त आपल्या पतीला जीव लावती. तिला कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. मी नेहमी सांगा, असं कीर्तन नाही की त्या कीर्तनात बोलत नसल. बाय म्हणत असतील मेला आमच्यावर बॉम्ब टाकतो. मी ज्या संप्रदायाच्या नावाने भाकरी खातो त्या संप्रदायाने तुम्हाला श्रीमंत पदवी दिली, राज्य, राणी व संपत्ती. जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडती तिनं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि नवऱ्याच्या पाया पडत नसल आणि महाराजाच्या पडत असल तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जाळणार. काय अर्थ नाही. मुलानं सर्वात जास्त मान द्यायचा आपल्या आई वडिलाला. एक मुलगा म्हणला, महाराज पंढरपूरला जायला भेटलं नाही, मी पापी आहे. म्हणलं बरं ठीक आहे, तू पापी आहे का पुण्यवान, मी काय ब्रह्मदेव नाही, पण तू पंढरपूरला गेला नाही, काम काय केलं? काय नाही म्हणले, महाराज परिस्थिती नाजूक होती, काबाड कष्ट केलं, आता बरं झालंय, 7-8 एकर जमीन आहे, पाण्याची जमीन आहे, आता जालाही जमतंय, पण आई वडील म्हातारे येतं. 4-5 दिवस पंढरपूरला गेल्यावर त्याची सेवा कोण करायची, याच्याकरता जात नाही. त्याला सांगितलं तुझ्याच पाया पडू दे, तुझ्या पाया पडल्यावर आम्हाला पंढरपूर घडल. आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबराय पाया पडायची. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवते. आई वडिलाची सेवा करणारा इतका श्रेष्ठ, इतका श्रेष्ठ. याच्या पलीकडचा एक पुरावा सांगतो. पंढरपूरला गेल्यावर बंडूबुवा 360 तीर्थ घडतेत. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. पण पांडुरंग त्यासाठी सायास लागेल का नाही? पंढरपूरला जावं लागेल, चंद्रभागेत आंघोळ करावं लागेल, गारव्याची प्रदक्षिणा करावं लागेल, बिना चप्पलची. नाना कडे किती टोचत आहेत. मंदिराचा कळस बघावं लागेल, मंदिराला 2-3 येडे घालावं लागतील, तेव्हा 360 तीर्थ घडतील. घरी बसल्या बसल्या मायबापाचं दर्शन घेतलं की सकळ तीर्थाची धुरे आणि जे का जाण माता पितरे. जेवढे तीर्थ आहेत तेवढे मायबापाच्या पाया भेटतात. किती सोपा परमार्थ आहे. चला, ज्या गावात मुक्काम केला भजन करायचं, मग मधुकरी मागायची. इथपर्यंत आलतो ना. मधुकरी मागितली, जेवण केलं, शरीराला ताप आलता, 92 वर्ष वय होतं, शरीर थकलं. उरलेली मधुकरी पालवात बांधून तुली, अडकून तुली. रातच्या 1 वाजता एक प्रवासी मंदिरात आला. घंटा वाजली, डोळे उघडून पाहिलं, चांदण्याचा प्रकाश होता. मारुतीच्या मंदिरात वात होती लावलेली दिव्याची. त्या वातीच्या प्रकाशात, चांदण्याच्या प्रकाशात समोरचा व्यक्ती पाहिला, पुरुष आहे. कोण आपण? हे प्रवासी आहे. बर बसा. त्यानं ओळखत टाकली त्याची. कुठून आलात? फार दुरून आलो. जेवण रस्त्यात गावत नाही लागलं, आणि हे लागलं तर रात्रीचे 1 वाजले. कोणाला मागाव? उठले वारकरी. त्या वारकऱ्याचं नाव होतं रानोबा नावाची वारकरी. सोनपेठचे होते, आपल्या मराठवाड्यातले होते, आपल्या भागातले होते. वारकऱ्याचं नाव रानोबा. खुंटीची ती मधुकरी उरलेली त्याच्या समोर टेकलीन सांगितलं, दादा काय बाबा? हो मला दिली. अरे मी कुठून घरून दिली? ह्या मारुतीरायाच्या पुढे भजन केलं, खांद्यावर पताका घेतली, गल्लीतल्या बायकांना मागितलं, त्यांनी भाकरी दिली, पोटभर खाल्ली, उरलेली बांधून ठुलती, ती तुला दिली. जेव बाबा. जेवण केलं. भाकरी खाल्ल्यावर काय करावं? ज्यानं भाकरी दिली त्याचे पाय दाबाव. म्हणून तो वाट सुरू रानोबा वारकऱ्याच्या जवळ आले. सांगितलं तुमची सेवा करायची. कोणाला वारकरी म्हणतात? वारकरी म्हणायचं कोणाला? रानोबा वारकऱ्यानं सांगितलं, जिच्या सोबत लग्न केलंय, आता 4थ्या आश्रमात आहे,
तिनं आंघोळीला पाणी टाकल्यावर आंघोळ करीत नाही. चौथ्या आश्रमात आहे. बायकोला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू देत नाही. इतका चौथ्या आश्रमाचा नियम सांभाळतो तो. लोकांना दिलेली भाकरी तुला खाऊ घातल्यावर तू जर माझे पाय दाबशील तर मला बैल होऊन तुझ्या रानात आऊत वाढावं लागेल. याला म्हणायचं वारकरी, याला म्हणायचं निष्ठावंत लोक, याला म्हणायचं सात्विक लोक, याला म्हणायचं सदाचारी लोक. नाही पाय दाबू दिले. हा प्रवासी नव्हता, हा पंढरपुरातला मालक होता. काही बी करून बापू सेवा करायचीच होती. डॉक्टर साहेब, ही खाल्लेली भाकरी फेडायची होती. देवाच्या डोक्यावर कर्ज होतं. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला अरुणी, मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया. कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. पण रानोबा वारकऱ्याच्या पायाला जखमा झालत्या आणि पाय वाकले होते वाऱ्या करू करू. 92 वर्ष वारी. माणसाच्या रूपातल्या देवानं सांगितलं तुमच्या पायाच्या जखमा मी काही वेळात नीट करतो, मला तुमच्या पायाला औषध लावू द्या. रानोबा वारकरी म्हणले दिने बाबा हातात मी लावतो माझ्या हातानं. तुझ्यासारख्या माणसानं आमचे तळपाय चो बाबा, हे कुठं पाप फेडू मी? नाही म्हणले. दुसऱ्याच्या हातानं औषध लावल्यावर जखमा नीट होत नाही. हे सगळं नाटक होतं. सेवा करायची होती देवाला. आणि मग नाईलाजानं पाय पुढं केल्यावर रानोबा वारकऱ्याचे पाय चोळले. कोणी? देवानं. डोळ्याचं पापण लावतंय तेवढ्या अवकाशातच जखमा नीट झाल्या. पण रानोबाच्या लक्षात आलं ते वारकरी अधिकारी होते, इतक्या लवकर जखम नीट होती त्या अर्थी डॉक्टर साहेब माणूस नाही. आताच झालं. कोण आपण? रूप प्रगट झालं आणि चतुर्भुज रूप प्रगट झालं. विटेवरचा मालक आहे. साष्टांग लोटांगण घातलं. देवा देवा तुम्ही माझ्या पायाला हात लावा. विटेवरचे मालक रडू लागले. रानोबा 92 वर्ष झालं माझी वारी करता सोनपेठून. 92 वर्ष झालं. पाय वाकले, पायाला जखमा झाल्यात. काय वारी करता? ह्या वारीचं कर्ज आहे, हे कसं फेडावा म्हणून पाय चोळलेत. राहिला प्रश्न कोणता आता? पाय वाकलेलेत. देवानं सांगितलं रानोबा तुमचे पाय नीट करू का? नको म्हणले देवा. कारण सांगू प्रसाद? रानोबा म्हणले देवा हा संप्रदाय चमत्कारी नाही पण साक्षात्कारी आहे. माझे वाकलेले पाय नीट तुला काय करता येतील इतकं काय देवा? तुम्हाला 20 वर्षाचं पोरग करशील इतकी तुझ्यात ताकद आहे. कृपा कटाक्षे 20 वर्षाचं पोरग करशील. पण देवा आता माथारपणात 92 वाऱ्या केल्यात आणि पोरग होऊन जर चुकीचं काम केलं तर आता कशाला पुन्हा तारुण्यात टाकतो. आणि एक लक्षात ठेव, दुसरं एक कारण सांगतो. पाय का नीट करू दिले नाही? देवा माझ्या जखमा नीट केल्यास हे मी कोणाला दाखवू देणार नाही, हायता का नाहीता. पण वाकलेले गुडघे जर सरळ केले तर गावातली सगळी लोक म्हणतील तुमचे पाय नीट कोणी केले. माणूस तर करू शकत नाही. आणि देव जर तुमचे पाय नीट करायला आला असेल तर आम्हाला पंढरपूरला जायचंच नाही, तुमच्यात पाया पडायचे. देवा तुझं दर्शन सोडून लोकांनी माझ्या पाया पडावा हे मला नाही आवडत रे. महत्व हरवी चातुर्य लपवी पिशेपण मिरवी आवडोनी पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे काय लक्षण महाराज? निंदा अथवा स्तुती हा बिलकुल नाही, स्वतःची करूनच घ्यायचे. नको म्हणजे देवा नको नको नको. दृष्टांत संपला. हे रानोबा रंगनाथ गुरुजींचे पूर्वज वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर. ज्ञान सूर्य ज्ञान सूर्य. आपण ज्ञानोबराय बघू शकत नाहीत, आपण तुकोबराय बघू शकत नाहीत, आपण नाथबाबा बघू शकत नाहीत, आपण नामदेवराय बघू शकत नाहीत. पण ज्यांनी ज्यांनी रंगनाथ गुरुजी पाहिले त्यांनी 18 संतांचं दर्शन घेतलं. सगळ्या संतांचा अंश प्रत्यक्ष ज्ञानोबराय तुकोबराय म्हणजे रंगनाथ गुरुजी परभणीकर. महाराष्ट्र जर कोणामुळे महाराष्ट्राच्या बाहेर गेला असेल ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर तर रंगनाथ गुरुजीमुळे महाराष्ट्राच्या बाहेर आपला परिसर गेला मराठवाडा. एवढी मोठी ताकद महाराज. एवढे मोठे रंगनाथ गुरुजी ज्यांच्या कुळात जन्माला आले ते रानोबा किती अधिकारी. काय वानवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे विढोबार खुमाई बार खुमाई बार खुमाई बार खुमाई बार खुमाई.
टाइम आता 10:41 झाले. उठा ना तुम्ही आता. ऐकायचंच पुन्हा पचाला. हे थकत येत हो. पुन्हा मोटरसायकलवर याच्यावर सगळ्याला गाऱ्या गुऱ्याचं सगळ्याला काय 4 मोठ्याल्या गाड्या नसतात आहे का नाही. झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. फार मोठी ताकद संतांची. जाऊ द्या 2 मिनिटं सांगतो बुवा. भगवान शिवजीचा एक उपासक शिवपुराण चालू आहे ना, जरच सांगतो 2 मिनिटं. पण आता बस झालं बरं का. एवढं झालं मलाही सकाळी बार्शीला पळायचे. हो सांगतो उजडूस तर. पण वाळलेलं लाकडं पाहून ठेवा जाताना फुकावा घेऊ जायचं. रोज सकाळी एकदा चिताभस्म समर्पित करायचं. काय वानवात न पुरी वाणी. चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची राख. नित्य नियम. एक दिवशी माणूसच नाही मेला. मालकानं स्नान केलं, रिकामी वाटी तुळशीपाशी टेकली. भगवान शिवजीला पाणी घालायचं ना आवाज द्यायचा, लक्ष्मी भस्म घेऊन या. ती वाटी घेऊन जायची ती. पण त्याच्यात भस्म असायचं. आज माणूसच मेला नाही काल, तो भस्म कुठून. आणि रिकामी वाटी आणली, लक्षातच नाही. आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन या. बाई पहिल्याच आवाजात तुळशीपाशी जायच्या. वाटी पाहिली रिकामीच. दुसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन या. वाटीत भस्मच नाही. तिसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन या. बाईने विचार केला, मालकानं भस्म आणलं नाही हे त्याला कळायला पाहिजे होतं. मला हाक मारायला नव्हती पाहिजे. पण काय म्हणून मला 3दा हाक मारली आणि वाटीत भस्म नसताना मला 3 बाऱ्या भस्म दे म्हणले आणि मी देऊ शकत नाही. मालकाची आज्ञा मोडण्याचं पाप लागतंय. त्याच्यापेक्षा आपलं शरीर जोहार करावा. आणि तुळशीपाशी जोहार केलं. 3 आवाज दिले. काय येत नाही म्हणून बाहेर आले. तोपर्यंत शरीराचं राखुंड झालं. मुठभर चिताभस्म घेतलं आणि शिवजीला समर्पित केलं. पिंडीतून भगवान शिवशंकर प्रगट झाले. तुला काय देऊ, जिना आज तुझा नियम मोडू द्याला नाही. अशी सात्विक पत्नी दिलीस जिच्यामुळं तुझा नियम मोडला नाही. अशी बायको मला परत असावी. वापस केली. काय वानू आता न पुरे हिवानी, मस्तक चरणी ठेवी तसे. काय बायको, तिला पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. 6 गोष्टी नशिबान भेटतात. 6 गोष्टी. त्याच्यापैकी संसारिक माणसाला 1 नंबरची बायको. ज्याची बायको सात्विक भेटली का त्याला जंगलात स्वर्ग आहे. आणि ज्याला बायको कर्कश भेटली का त्याला बंगल्यात मसन वाटाय. कर्कशे संगती दुःख उदंड. गोळी घेतली ना आपण घेतली होती माग मेली. पोटाचा आजार. आपल्याला काही दुसरं व्यसनच नाही ना, त्याच्यामुळे गोळी घेतली 4 पायाची. 4च असतात ना तिला. मग घोडी घेतली. ते म्हणला, पंडितजी हिला 3 चाली आता. पहिली, दुसरी, तिसरी मस्त चाली. चांगलं वाटलं. आम्ही गेलतो. शिवाजी भाऊ, आम्ही त्यावेळेला म्हैसराव होते. हो, आसाराम आप्पा, नाना, मी, टकले अण्णा. घोडी आणली. त्याच्या आधी एक आणली. तिला 3 चाली अशात मस्त. पण तिला एक वेगळीच खोड होती. बोरी खालून जात होती. हो, बोर आली ना रस्ता किती लागा माखडू द्या. हा, बोरी खालून जायची. बसणाऱ्याचं तोंडच वरबडीत होती. मला उडी टाकता आली म्हणून जमली नाही. मग तोंड बाफा बाफा. आता कुठेही ब्युटी पार्लर मध्ये गेलो असतो तर नव्हता मेळ बसत. प्लॅस्टिक सर्जरी करावी लागली असती. इतके वरखंड्या. तेव्हापासून म्हणलं ह्या घोडीवर बसणंच नको. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आंधळ घोडी शे पायंदळ भाला. आंधळ घोडी शे पायंदळ भाला आणि अवकुशळ बायको शे रिकामी जागा भाला. का ते बी म्हणू. आणि याला टाळ्यात वाजवले तुम्ही. काय बायको महाराज, मालकाचा नियम मोडू देत नाही. काय संतांचा, काय पतिव्रतेचा दर्जा,
काय वानू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे आदरणीय श्री अशोकराव हरिभाऊ बरकुले सरपंच, श्री दिनकर निवृत्तीराव बरकुले यजमानपद यांच्याकडे आहे, येण्याचा योग आला. आदरणीय प्रसाद जोगदंड संपर्क करत होते, मामा आहेत त्यांचे. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली तुम्ही एवढे श्रोतेजन, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. मृदंगाचार्य असतील, पाठीमागं माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचे उपासक संशिष्टीमध्ये सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली